सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे तरी तू केशव अन्यथा तू शव. संस्कृत सुभाषित आहे, दीप हस्तो यथा भेती तमो रूप दृक्षया तथा विलीयत्ते सर्वम तमस्तापय घृतम यथा. हाती दिवा घेऊनी पाहू जाता काळोख क्षणार्धात तो नष्ट होई. जैसे उष्णतेने तूप विरघळते तैसीच ज्ञान रूप काळोखी ज्ञानदीप योगे क्षीण होते. आता दिवा घेऊन अंधार पाहण्याचा प्रयत्न केला तर तो क्षणार्धात नष्ट होतो. ज्याप्रमाणे उष्णतेमुळे तूप क्षणार्धात विरघळते तद्वतच ज्ञानदीप उजळताच समोरूप अज्ञान काळोखी म्हणजेच मिथ्या जग ताबडतोब क्षीण होते. सांगायचा मुद्दा हा आहे की जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही जोपर्यंत विश्व म्हणजे ब्रह्मचेतनेच्याच काही अंशात्मक भागापासून सगुण साकारतेत नटलेले परंतु कायम न टिकणारे किंवा अशाश्वत दृश्य आहे याचे स्पष्ट ज्ञान होत नाही किंवा हे विश्व मूळ ब्रह्माचे केवळ प्रतिबिंब रूप आहे हे आत्मज्ञान जागृतीमुळे जाणले जात नाही तोपर्यंत जगरूप अज्ञान टिकते. एकदा का आत्मज्ञान झाली की जगदाभास म्हणजे अज्ञान रूप दृश्य नष्ट होते, प्रतिबिंब नष्ट होते. ज्यामुळे असा जाणता स्वतःलाच आत्मा म्हणून सर्वत्र जाणतो. मात्र आत्मदृष्टीमुळे त्यावेळी सर्व दृश्य जग लय पावलेले असते. अशा वेळी आत्मज्ञान प्राप्त झालेला हेही ओळखतो की सर्व दृश्य जगत प्रतिबिंब म्हणून खोटे असून खरे तर हे त्याच्याच सत्यरूप आत्म्याचे म्हणजे त्याचेच जगदाभास रूपी प्रतिबिंबात्मक दृश्यरूप प्रकटीकरण आहे. आत्मा येथून तेथून एकमेव द्वितीय असतो. मात्र त्याचे प्रकटीकरण बहुल किंवा बहुत झालेले असते. जो केवळ जगरूपी आभास आहे किंवा मिथक लटका खोटा व्यवहार आहे हेच ते एकोहम बहुश्याम प्रजायेय म्हणजे मी एकच एक असून आत्मा म्हणून मी एकच एक सर्वत्र असून अनेक झाल्यासारखा वाटतो याचा अर्थ प्रत्यक्षात अनेक नाहीत, एक आणि एकच आहे. म्हणून हे जे वाटणे आहे ते एकाचेच प्रतिबिंबात्मक रूप आहे आणि या प्रतिबिंबात्मक रूपालाच खऱ्या अर्थाने प्रातिभिक सत्ता म्हणजे जगाचे लटके रूप किंवा जगरूपी माया म्हणतात. तेव्हा एकोहम बहुश्याम प्रजायेय हे आत्म्याच्या मूळ संकल्पाचे वर्णन करणारे बहुश्याम म्हणजे अनेक व्हावे. मुळाला असं वाटलं की अनेक व्हावे असा हा संकल्प श्रुती वाङ्मयात आत्म्याचा किंवा ब्रह्माचा आढळतो, ज्याला सर्वसाधारणपणे एकोहम बहुश्याम असं म्हटलं जातं. तर हा संकल्प बहुश्याम जो आहे अनेकत्वाचा जो संकल्प आहे तो एकत्व न सोडता अनेकत्व असल्यामुळे अनेकत्व खोटा आहे आणि हे जगरूपी व्यवहार जो आहे तो केवळ प्रातिभिक सत्तेचं ते रूप आहे, ते लटकरूप आहे, ते प्रतिबिंब आहे. हे जेव्हा कळतं किंवा जगाच्या पलीकडचे जे मूळ निर्गुण निराकार अव्यक्त तत्व आहे तिथे माणसाचं लक्ष जातं आणि अव्यक्त जे प्रत्यक्षात काही असत नाही दिसत नाही ज्याला सर्वसाधारणपणे नथिंग म्हणतात त्याच नथिंग मधून हे सर्व विश्व आलेलं आहे असं जय कृष्णमूर्ती म्हणतात. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग. त्या जे नथिंग आहे ते थिंग म्हणून वस्तू म्हणून त्याला गुण आकार नसतो. त्याचा अर्थ गुण आकार नसलेलं वस्तुरूप नसलेलं असं जे ब्रह्म आहे त्यालाच कृष्णमूर्ती नथिंग म्हणतात. आणि एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग म्हणजे काही नसणेपणातून हा जगदरूपी आभास दृश्याभास खोटेपण निर्माण झाले आहे असा त्याचा अर्थ आहे. मेघदृष्टी ग्रंथात या मूळ एकाच्याच प्रकटीकरणातील अनेक छटांचे छान वर्णन केलेले आहे. जसे दुधापासून अनेक पदार्थ बनतात पण दूध मुळात एकच असतं. लाकडापासून अनेक वस्तू बनतात पण लाकूड म्हणून एकच असतं. तसंच तांदूळापासून अनेक पदार्थ बनतात परंतु तांदूळ मुळात एकच असतो. सोन्यापासून अनेक दागिने बनतात परंतु सोनं मुळात एकच असतं. पाण्यापासून अनेक पाण्याच्या स्थिती निर्माण होतात परंतु पाणी म्हणून एकच असतं. तसंच चैतन्यापासून जीव जंतूपासून तसंच मूळ चैतन्यापासून हे संपूर्ण जीव जंतू कीड मुंगीपासून माणसापर्यंत जग विस्तारलेलं दिसलं तरी हे विस्तारित जग खोटं आहे
आणि मूळ चैतन्यच खरं आहे. म्हणून हे जे मूळ चैतन्य आहे ते ज्याने जाणलं आणि जगव्यवहार ज्याने नाकारलं त्यालाच मूळ चैतन्य म्हणजे केशव किंवा एकोहम किंवा एको देवो केशव कळला आणि जगरूपी व्यवहार खोटा आहे कळलं. अशा अर्थाने तरी तू केशव अन्यथा तू शव हे मेघवृष्टी ग्रंथामध्ये पान 17-18 वरती जे काव्य आलेलं आहे आणि हेच काव्य आत्मोपनिषद मध्ये पान 124 वर आलेलं आहे. हे काव्य 2003 साली जे स्फुरलेलं आहे ते काव्य आपण जरूर ऐका. तरी तू केशव अन्यथा तू शव घटमाठ सारा मृत्तिकेचा थाट पलंग पाट नळ लाकडाचा पाट नाजूक कंचुकी वेलबुट्टी साडी तापसाची लढी मूळ परी एक कडे तोडे तैसी देखणी अंगठी एका सुवर्णाची मूळ गाठी भेटी नद नदी तैसे गावीचे ओहळ प्रपाती सागरी मूळ जळ एक पशु पक्षी सारे कीड मुंगी तैसे नरनारी सारे मूळ चैतन्याचे ठसे भात पेज तैसे मिष्टान्न मोदक प्रकार अनेक मूळ तांदूळ एक दही लोणी तूप बासुंदी श्रीखंड नाना पदार्थांचे मूळ दुधाची अखंड एका चैतन्याचा जरी ना विसर तरी तू केशव अन्यथा तू शव. म्हणजे ही जी ब्रह्मचेतन आहे त्याचा विसर ज्याला पडला नाही त्याच्या लक्षात येते की ब्रह्मचेतना म्हणजे हा जो केशव किंवा सर्व विष्णुमयम जगत म्हणतात किंवा एकोदेव केशव म्हणतात ते दुसरं तिसरं काही नसून ही ब्रह्मचेतनाच आहे. आणि या ब्रह्मचेतनेच अनेक वस्तू विषयांना अनेक कीड मुंगी वेगवेगळ्या प्रकारच्या जाती प्रजातींना जन्म दिलेला आहे. चतुर्योनीतील सर्व प्राणी मात्र त्याच्यातूनच आलेले आहेत. उत्क्रांत मानव सुद्धा त्याच्यातूनच आलेला आहे. परंतु जे बाहेर पडलं ते अनेकत्व आहे आणि अनेकत्व जरी बाहेर पडलं तरी त्याचं मूळ जे एक आहे ते चैतन्य आणि या मुळाला चैतन्याला आत्म्याला जो जाणतो तोच खरा केशव. आणि आत्मा परमात्मा किंवा मूळ चेतना सोडून अन्य ज्याला जो महत्व देतो तो शव. म्हणून तरी तू केशव अन्यथा तू शव म्हणजे हे जगरूपी आभास जो आहे ही जी प्रातिभिक सत्ता आहे ती शवासारखी आहे. त्या प्रातिभिक सत्तेच्या पाठी या प्रतिबिंबात्मक सत्तेच्या पाठी जी मूळ सत्ता आहे ती ब्रह्मसत्ता चैतन्य सत्ता तोच केशव तोच आत्मा तोच परमात्मा. हे ज्ञान एकदा ज्याला झाले त्याचा संपूर्ण अज्ञान रूप समूह रूप जो अज्ञानाचा भाग असतो तो वेडेपणाचा भाग असतो तो वेडेपणाचा भाग चैतन्याचं ज्ञानरूप दर्शन ज्याला झालं आत्म्याचं परमात्म्याचं ज्ञानरूप दर्शन ज्याला झालं त्याला त्या एकाचं दर्शन झालं. याचा अर्थच अनेक जे आहे ते भासमान आहे ते खोटे आहे ते प्रतिबिंबात्मक आहे आणि ती प्रातिभिक सत्ता असली तरी सुद्धा ती केवळ आणि केवळ मिथक खोटी लटकी सत्ता आहे. हे ज्ञान होणं यालाच म्हणतात. एका आत्म्याचं ज्ञान झालं की सर्व ज्ञान नष्ट होतं. अशाच अर्थी परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेतील क्रमांक 42 अभंग पहा. सोने आणि लेणे एकची तत्वता तैसी आत्मसत्ता विश्वरूप तरंग सागर एकची साचार तैसा विश्वाकार आत्ममय ज्वाला आणि अग्न एकची संपूर्ण भूतासी अभिन्न आत्मतत्व स्वामी म्हणे जैसा कापुरी सुवास तैसा श्रीनिवास विश्वी वसे. येथे स्वामी सुद्धा आपणाला सोनं आणि अलंकार हे तत्वता एकच आहे आणि सोनं आणि अलंकार यातील मूळ जसं सुवर्ण आहे तसं संपूर्ण जगाचं मूळ तसंच हा विश्वाकार म्हणजे आत्मरूप आहे आणि तरंग किंवा फेस बुडबुडे हे सागर रूप आहे. सागर मूळ आहे तरंग फेस दुय्यम आहे आत्मा मूळ आहे विश्वाकार दुय्यम आहे. ज्वाला आणि अग्नी मुळात अग्नीच आहे त्याचप्रमाणे सर्व ज्वाला म्हणजे मूळ अग्नीच आहे. सूर्याचे किरण म्हणजे सूर्यच आहे. अशा अर्थी सूर्य आणि अग्नी मूळ आहे. त्याच पद्धतीने भूताशी अभिन्न आत्मतत्व तसंच सर्व प्राणी मात्र जी आहेत ती निमित्त मात्र आहेत. त्यांच्या दृष्टीने अभिन्न तत्व एकच म्हणजे आत्मसत्ता. स्वामी म्हणे जैसा कापुरी सुवास तैसा श्रीनिवास विश्वी वसे. जसा कापुरात सुवास अंगीभूत असतो तसा या विश्वाच्या आकाराच्या आत
हृदयामध्ये विश्वाच्या गर्भामध्ये श्रीनिवास म्हणजे आत्मतत्व परमात्मतत्व कायम निवास करून असतं. म्हणून सोने आणि लेणे एकची तत्वता तैसी आत्मसत्ता विश्वरूप तरंग सागर एकची साचार तैसा विश्वाकार आत्ममय ज्वाला आणि अग्न एकची संपूर्ण भूतासी अभिन्न आत्मतत्व स्वामी म्हणे जैसा कापुरी सुवास तैसा श्रीनिवास विश्वसे म्हणजे संपूर्ण विश्वाकाराच्या आत खोलवर जो आहे तो श्रीनिवास म्हणजे आत्मतत्व परमात्मतत्व. तसंच सर्व जीवांच्या आतमध्ये जो आहे तो तू जाणलास तो आत्मा तू जाणलास तरच तू खरा ज्ञानी झालास आणि अशा ज्ञानामुळेच तुझं अज्ञान नष्ट होतं. म्हणून चैतन्य सत्ता ज्याने जाणली त्याला व्यावहारिक सत्ता प्रातिविक सत्ता या लटक्या आहेत या खोट्या आहेत हे कळतं आणि चैतन्य सत्ता किंवा आत्मसत्ता यालाच द ट्रुथ म्हणजे परमार्थ सत्ता म्हणतात. परमार्थ सत्ता म्हणजे आत्मा आणि परमात्मा आणि आत्मा आणि परमात्मा ही परमार्थ सत्ता आहे. अन्यथा व्यावहारिक सत्ता आणि प्रातिविक सत्ता ह्या खोट्या आहेत. हे एकदा ज्ञान झालं की व्यवहार आणि जगतरूपी प्रतिमा या सर्व अज्ञानाचा निराश होतो आणि मुळाचा म्हणजे केशवाचा म्हणजेच आत्म्याचा परमात्म्याचा ज्ञानदीप अंतरंगात उजळला की खऱ्या अर्थाने पूर्ण ज्ञान नष्ट होतो आणि माणूस त्याचा तोच अप्रेम ऑफ अटेन्शन म्हणजे सावधानतेची ज्योत बनतो आणि सावधानतेची ज्योत किंवा बुद्धिमत्तेची प्रखर ज्योत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रत्येक माणूस हा मूलतः आत्मज्योती आहे. या आत्मज्योतीचे ज्ञान ज्याला होते तोच केशव आणि हे आत्मतत्व जो जाणत नाही तो शव म्हणजे असून नसल्यासारखा जिवंतपणी मेलेला समजावा. म्हणून तरी तू केशव अन्यथा तू शव म्हणजे आत्मसत्ता ज्याने जाणून उरलेली सर्व व्यावहारिक सत्ता आणि प्रातिविक सत्ता ज्याने नाकारली त्याच्याच अज्ञानाचा नाश झाला. त्याचप्रमाणे स्वामी स्वरूपानंद म्हणतात विश्वी केवळ आत्मतत्व हे ज्याने जाणले त्याच्या दृष्टीने विश्व हे केवळ आभास आहे. तेव्हा आभास कोणता आणि सत्य कोणतं हे एकदा जाणलं की परमात्मतत्व ज्ञानतत्व आणि परमज्योती ज्याने जाणली त्याला कधीही पुन्हा ज्ञानरूपी काळोखीला किंवा अज्ञानाला तोंड द्यावे लागत नाही. म्हणून सज्जन हो आपण आपली ज्ञानज्योती जागी करा आणि आपली ज्ञानज्योत जागी होणं याचा अर्थच आपणाला आत्मज्ञान प्राप्त होणं आणि ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं त्याच्या दृष्टीने व्यावहारिक सत्ता प्रातिविक सत्ता हे केवळ आणि केवळ ज्ञान असतं आणि आत्मसत्ता हेच ते द ट्रुथ म्हणजे सर्वोच्च सत्य होय ज्याला पारमार्थिक सत्ता म्हणतात. म्हणून पारमार्थिक सत्तेचं ज्ञान झालं की व्यावहारिक सत्ता आणि प्रातिविक सत्ता या खोट्या आहेत हे कळतं आणि खरं कळणं याचा अर्थच खोट्याचा नाश होणं. खरं कळतो तो केशव आणि ज्याचा अजून खोट्याचा नाश झाला नाही तो जिवंत माणूस असला तरी शवासारखाच अडाणी अज्ञानी आहे. तेव्हा आपण ठरवा आपण केशव असणार का शव असणार. तेव्हा हे आत्म्याचं अतिशय मूलभूत विवेचन करून या निमित्ताने व्यावहारिक सत्ता प्रातिविक सत्ता आणि पारमार्थिक सत्तेचा उलगडा करून देणार हे निवेदन तरी तू केशव अन्यथा तू शव येथेच संपन्न करीत आहे. अस्तु धन्यवाद सुदिन सुप्रभात.